मकर संक्रांतीचा सण जरी एक दिवसाचा असला ना, तरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मात्र आम्ही लेडीज 1 महिनाभर तरी चालूच ठेवतो. मकर संक्रांत म्हटलं की हळदी कुंकू आणि त्याचबरोबर बोरनान. तर मी इथे सोसायटीमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम अटेंड. माझ्या एका मैत्रिणीने मग तिच्या मुलाच्या बोरनांसाठी मला इन्व्हाइट केलं होतं. मग मी तिकडे गेले. तिथे सगळ्या लेडीज खूप छान रेडी होऊन आलेल्या होत्या. तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा साडीशिवाय इनकम्प्लीट आहे असं मला तरी वाटतं. म्हणून मी पण छान अशी साडी वेअर केली आहे, जी की खूप सॉफ्ट आणि जशी म्हणेल तशी अंगावरती बसते. अशी कम्फर्टेबल साडी असेल तर आपल्याला कॅरी करायला पण खूप सोपं वाटतं. मग पटकन घरी आले. त्यानंतर खूप जास्त भूक लागली होती, म्हणून अशी 10 ते 15 मिनिटात खिचडी बनवली आणि त्यानंतर खिचडी खाल्लीसुद्धा. खूप छान बनली होती. जेवण झालं की लगेच फ्रेश झाले आणि आपला जो डेली चॅलेंज आहे 10,000 स्टेप्स अ डे, तो कंप्लीट करायला खाली गेले होते. त्या गणेश जयंती होती म्हणून मंदिराला लाईटिंग वगैरे लावून खूप छान डेकोरेट केलं होतं. मंदिरात गेले, बाप्पांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर 10,000 स्टेप्स कंप्लीट केले आणि घरी आले.